सिंधुदुर्गातील राजकोट येथे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या 8 महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्रॉन्झ पुतळा सोमवारी कोसळून पडला आणि राज्यासह देश जगभरातील शिवप्रेमी दुखावले. पुतळा कोसळल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना लोकांनी जबाबदार धरले आहे, कारण हे काम म्हणजे हे मोदी की गॅरंटी असे संतापाने बोलले जात आहे. पोलिसांनी हा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी भ्रष्टाचार करणारे बडे मासे मोकळे आहेत. पुतळ्याच्या कामात 100% भ्रष्टाचार झालाय, कारण वरवर पुतळा जरी पितळेचा असल्याचे सांगण्यात येत असले तरी तो फायबरचा आहे, त्यामुळेच पुतळा कोसळला. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. या प्रकरणाबाबत शिवसत्ता टाइम्सने सत्यशोधन केले असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिवरायांचा पुतळा बसवण्याबाबत नौदलाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. आज देशभरात भाजपचा हस्तक्षेप पाहता नौदलच्या या कारभारात भाजपने 100% ढवळाढवळ केली आहे. या कामाचा ठेका कल्याणमधील आर्टिस्ट्री कंपनीला मिळाला. ही कंपनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत जवळ आहे. काम करणाऱ्या शिल्पकाराचे जयदीप आपटे असे नाव असून तो अवघ्या 24 वर्षाचा आहे. मोठे पुतळे उभारण्याचा त्याला शून्य अनुभव आहे. आयुष्यात पहिल्यांदाच तो एवढा मोठा पुतळा उभारत होता. एका दैनिकात त्याची याबाबत मुलाखतही प्रसिद्ध झाली होती. या मुलाखतीत तो म्हणतो, पितळेचा पुतळा उभारण्यास 3 वर्ष लागणार होते, मात्र आम्ही 6 महिन्यात काम पूर्ण केले. जून महिन्यात काम सुरू केले ते डिसेंबरला पूर्ण झाले. वाऱ्याचा वेग ताशी 45 किलोमीटर असल्याने पुतळा बनवताना अनेक अडचणी आल्या. या पुतळ्यासाठी 3D पेंटिंगचा उपयोग करण्यात आलाय. एका रात्रीत 18 प्रिंटिंग मशीनद्वारे हे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान पुतळा कोसळल्यानंतर तो पितळेचा दिसत नसून फायबरचा दिसत आहे. लोखंडी अँगलवर पुतळा उभारण्यात आला, त्यामुळे तो टिकला नाही. या कामी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मालवण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.